नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। नेवासा येथील उपोषणाला बसलेल्या 2 समाज बांधवांनी घेतली प्रवरा नदीत उडी। नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे धनगर समाजाला ST आरक्षण भेटावे व अंमलबजावणी व्हावी यासाठी नेवासा या ठिकाणी उपोषण चालू आहे। धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीकरिता नेवासा येथे उपोषणाला बसलेले 6 उपोषणकर्त्यापैकी प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे यांनी प्रशासन उपोषण करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही म्हणून प्रवरा नदीमध्ये उडी घेतली आहे। त्यांच्या जीवाला काही कमी जास्त झाले तर त्याला सरकार जबाबदार राहणार आहे, कारण सरकारने 70 वर्षापासून धनगर समाजाला फसवले आहे। त्यांचे जे आदिवासींमध्ये आरक्षण आहे ते आरक्षण त्यांनी अद्यापही दिले नाही। त्यामुळे प्रत्येक समाज बांधव उपोषण करत आहे, आंदोलन करत आहे। त्यामुळे जर कोणत्याही समाज बांधवांना काही झाले तर सरकार जबाबदार राहणार आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर धनगर समाज बांधवांना ST आरक्षण लागू करावे, अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील। नेवासा येथे झालेल्या या घटनेमुळे तेथील धनगर समाज बांधवांनी त्यांचे शोधकार्य चालू ठेवले आहे। तमाम धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी यावे असे आवाहन तेथील धनगर समाज बांधव करीत आहेत। महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना जय मल्हार। आज आपले उपोषण करते नेवासा या ठिकाणी उपोषणाला आपल्या धनगर समाजाला ST सर्टिफिकेट भेटावं यासाठी ते पोहोचले। 1 घंटा झालेला आहे। या प्रवरा नदीच्या ठिकाणी ते आलेत, पण अजूनपर्यंत त्यांचा कुठेही पत्ता नाही। माझी तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवाला विनंती आहे, जे या ठिकाणी कुणी असेल त्यांनी यावं, कारण आज आपल्या उपोषणकर्त्याला जीवाला जर काही झालं तर आपण कुणाला तोंड दाखवणार नाही। या सर्व घटनेला पूर्णपणे शासन जिम्मेदार राहील, कारण त्या ठिकाणी जे आपले उपोषणकर्ते बसले आहेत तिथं लक्ष द्यायलाही साधे कोणी नव्हतं। 1 ते 1.5 तास झालेला आपले 2 उपोषणकर्ते प्रल्हाद भाऊ सोरमरे आणि त्यांच्यासोबतचे कोळसे पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत प्रवरा नदीजवळ। त्यांनी कुठं आत्मदहन केलेलं आहे काय अजूनही पत्ता नाही। माझी तमाम मायबाप महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावं। आपल्याला आपल्या मल्हार योद्ध्याचा जीव हा महत्त्वाचा आहे, कारण आपले मल्हार योद्धे वाचले पाहिजे। या ठिकाणी अजूनही आपल्या धनगर समाजाचे कुणी बांधव आलेले आहेत। 4-5 जण आम्ही इकडे तिकडे शोधाशोध करतोय। जास्तीत जास्त समाज बांधवांनी हा मॅसेज पसरवा आणि या ठिकाणी यावं। नेवासा तालुका प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।